तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये. कालचं वातावरण बघून आपल्याला वाटलं होतं आज खूप पाऊस येईल, पण आज तर काही वातावरण लई नव्हतं बिघडलेलं. म्हणून सकाळी सकाळी निघालो सोयाबीन काढायला, कारण सकाळी ऊन नसतं व लई घाम होत नाही. उन्हाच्या आधी काम जास्त होतं, ऊन आल्यावर काम होत नाही. जाता जाता दिसली गाय. आज वातावरण खूप स्वच्छ होतं, आज वातावरण ढगाळ नव्हतं, त्यामुळे म्हणलं आज लवकर लवकर सोयाबीन काढून घ्यावी. पुन्हा पाऊस आला तर काही सांगता येत नाही. मग लगेच सगळे जण लागले कामाला आणि सोयाबीन उपटायला. मी पण एक धरला वाफा आणि लागलो सोयाबीन उपटायला. आमच्या घरात सर्वात जास्त स्पीड म्हणजे कामाला माझीच होती. बाकी सर्वांचे एक एक वाफा लावस तर माझे 2 वाफे लावून झाले होते. हे पाडगं सगळं झालं होतं, पण इथं थोडं सोयाबीन राहिलं होतं कोपऱ्यावर, तेही लगेच घेतलं मी उपटून. तर मित्रांनो, आता तुम्ही बघूच शकता सगळं झालेलं आहे आणि इकडं आई पप्पांनी दुसऱ्या पाता धरलेल्या आहेत. त्या पाता लावून सर्व आले घरी, कारण त्यांना जेवायचं होतं. आई, ताई आणि दादा आणि पप्पा हे सर्वजण बसले जेवायला आणि त्यांनी मला सांगितलं एक काम, ते म्हणजे गाय उन्हात होती ती सावलीत बांध म्हणले. मग काय मित्रांनो, सोडली की राव गाय आणि बांधली सावलीला. सगळ्यांची जेवण झालती आणि पप्पांनी आणि दीदींनी असे घेतले कापड आणि मी घेतली पाण्याची बॉटल. आपण सकाळी उपटिलेलं सोयाबीन ते आपल्याला गोळा करायचं होतं, म्हणून सगळे लागले आपल्या आपल्या कामाला. तेवढ्यातच दादाने मारली गाडी एंट्री. मग पप्पाने आणि ताईने आणलेले कापड इथं हातरले आहेत आणि त्याच्यावर सोयाबीन टाकलं आहे. मग काय मित्रांनो, मीही लागलो त्या तपडावर सोयाबीन टाकायला. जे ढिगारे जवळ होते ते आम्ही हाताने टाकले, जे ढिगारे लांब होते ते अशा बारक्या टपडात भरून ते वाहून आणले आणि मोठ्या टपडावर टाकून घेतले. एक तपड घ्यायचं, त्याच्यावर सर्वांनी सोयाबीन टाकायची आणि त्या तपडाची मारायची गाठ आणि ते झालेलं गाथोडं तिकडे नेऊन टाकायचं. आणि हे गाथोडं वाहत होते आमचे पप्पा. पप्पांची मदत करायला मी चढलो ढिगाऱ्यावर आणि पप्पा गाठोडं आणून देत होते आणि मी ते गाठोडं सोडून अख्ख्या मोठ्या ढिगाऱ्यावर पांगवीत होतो. आपली अख्खी सोयाबीन उपटून आणि गोळा करून तर झालेले आहे. मळायचा ब्लॉग तुम्हाला उद्या भेटेल. घरी निघायला अंधार पडला होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या मोठ्या ब्लॉग मध्ये.